कनेक्टिंग लिंकच्या कामाचं ऑडिट झालं पाहिजे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ही मागणी केली आहे। कनेक्टिंग लिंकवरील आजचे व्हिडिओ धक्कादायक आहेत। सरकारचं हे फेल्युअर आहे आणि ते समोर आलेलं आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। पहिल्याच पावसात मुंबई पुण्याचा कनेक्ट तुटलेला आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। सगळे महाराष्ट्रात पाऊस आहे, काय परिस्थिती तुम्ही आता आढावा घेतला? इन्फ्रास्ट्रक्चर कोलॅप्स झालेलं आहे। पुण्या मुंबई दोन महाराष्ट्राचे नाही देशाची दोन महत्त्वाची शहर आहे। तिथे जाणं येणंच बंद झालं आहे। असेंब्ली चालू आहे, आमदार पोचत नाही आहे, सगळा व्यवसाय शाळा डॉक्टर सगळंच बंद आहे। म्हणजे धक्कादायक आहे की एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर करून जर असं होत असेल ते दुर्दैव आहे। ऑडिट होणं अतिशय गरजेचं आहे। मिसिंग लिंक बंद पडलं नाही, ऑडिट होणं गरजेचं आहे, कारण का पहिल्याच पावसात एवढं मोठं इन्फ्रा कोलॅप्स होत आहे हे अतिशय चिंताजनक आहे। म्हणजे पर्यावरणाचाही आणि बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर कोणी केलं त्या स्ट्रक्चरचाच प्रश्न उत्पन्न झालाय ना। चाकणमध्ये पाणी भरले, भोर मुळशी वेला सगळीकडे झाडं पडली आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रॉब्लेम झालेला आहे। या सगळ्याचं तातडीने ऑडिट होणं गरजेचं आहे। जबाबदार कोणी आलं? सगळे प्रशासन, दुसरं कोण जबाबदार आहे? यांनी विचार करून केलं नाही का इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट? एक तर या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टची कॉस्ट ही नेहमीच जास्त वाढते, तो एक प्रॉब्लेम आहे। म्हणजे कॉस्ट एस्केलेशन पण आहे आणि पर्यावरणाचा समतोल नाही, त्याच्यामुळे ह्या कोलॅप्स होत आहेत गोष्टी। सीएम म्हणतात 2 खड्डे पडले म्हणून विरोधक एवढं भाऊ का करतात? 2 खड्डे नाही, आज वेगळ्या गोष्टी झालेल्या। आजचे जे व्हिडिओज आहेत ते अतिशय चिंताजनक आहेत, जे आज मिसिंग लिंकचे आले आहेत। म्हणजे मिसिंग लिंकच्या कामात कुठेतरी निकृष्ट याचं ऑडिट झालं पाहिजे, पूर्णपणे स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी आम्ही करतो। सुरक्षिता फर्स्ट, सेफ्टी फर्स्ट। व्हिडिओ जर्नलिस्ट कांबळे चंद्रकांत पुंडे, जे मीडिया पुणे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कनेक्टिंग लिंकचं जे व्हिडिओ आलेले आहेत ते धोकादायक आहेत आणि धक्कादायक आहेत असं म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर हे सरकारचं अपयश आहे आणि या कनेक्टिंग लिंकचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हायलाच पाहिजे अशी आग्रही मागणी सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे। थोड्याच वेळापूर्वी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। कनेक्टिंग लिंक संदर्भात त्यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलेलं आहे। कनेक्टिंग लिंकचं काम हे योग्य पद्धतीने झालेलं आहे, मात्र पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे त्याच्या पुढल्या ह्याच्यामध्ये दरड कोसळल्यामुळे माती तिथे पडलेली होती असं त्यांनी म्हटलेलं आहे। हिंमत दाखवून आम्ही कनेक्टिंग लिंक तयार केला असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। ज्यांनी राज्याची वाट लावली ते आज आम्हाला प्रश्न विचारतात असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। केवळ टीका करायची आहे ज्यांनी जीवनात काही केलं नाही, एक पूल बांधला नाही, ज्यांच्या पक्षाने महाराष्ट्राचा सत्यानाश केला ते आम्हाला प्रश्न विचारतायत। मी एवढंच सांगतो, आजही आपण जाऊन बघा, इंजिनिअरिंग मार्वल असलेल्या या कनेक्टिंग लिंकमध्ये बोगदा असेल, वायाडक्ट असेल, इतक्या प्रचंड परिस्थितीमध्येही त्या ठिकाणी कुठलंही डिझास्टर झालेलं नाही आहे। जे झालेलं आहे ते समोरच्या भागात दरड कोसळल्यामुळे त्या ठिकाणी झालेलं आहे। ज्यांना भ्रष्टाचार करण्याची सवय होती त्यांना मनातनं त्या ठिकाणी असं वाटतं आहे की यांच्या काळात का होत नाही आणि म्हणून ते बेछूट अशा प्रकारचे आरोप करतात। अशा आरोपांना मला असं वाटतं की त्या ठिकाणी दुर्लक्षित केलं पाहिजे। हां, हे निश्चित आहे की जर काही एखादी चूक झाली असेल तर ती ठीक केली पाहिजे, पण मला खरं म्हणजे या ठिकाणी वाटतं की ज्या इंजिनियर्सनी, म्हणजे मला पुन्हा सांगायचं आहे, हर्षवर्धन सपकाळांच्या पक्षाने 2013 साली 13 कारणं लिहून कनेक्टिंग लिंक होऊ शकत नाही असं 13 कारणं लिहून त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी फाईल बंद केली होती, पण महायुतीच्या सरकारने ती हिंमत दाखवली आणि ती कनेक्टिंग लिंक तयार केली।